वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. ज्ञानेश्वर महाराजांपासून ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज निळोबारायपर्यंत शहाण्या लोकांचा संप्रदाय. ते कधीतरी एखाद्या वेळेस अन्य वेळी सांगेन. मी असं का म्हणालो, क्रांतदर्शी विचाराचा संप्रदाय. माझ्याकडे लक्ष द्या, मी तोलून मापून एक एक शब्द बोलतोय. एखाद्या आनंददायी घटनेला सोहळा म्हणणं हे संयुक्तिक आहे. माझं बोलणं नीट आहे का? लग्नाचा सोहळा मान्य आहे ना? विवाह सोहळा मान्य आहे ना? उपनयन सोहळा, मुंजीचा सोहळा, वाढदिवसाचा सोहळा आनंददायी आहे. पण वारकरी सांप्रदायिक संत असे होते, त्यांनी मरणाला सुद्धा सोहळा हे नाव दिलं. तिकडे लक्ष केंद्रित करा. मृत्यूला सुद्धा सोहळा म्हणण्याचं वारकरी संप्रदायाचं किती मोठं कौतुक आहे. आपण ज्ञानेश्वरी जर अवलोकन केली तर ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर सांगतात. इकडे लक्ष द्या. ज्ञानोबा असं बोलतात. आधी दृष्टांत सांगतो, कारण ज्ञानेश्वरीचे अनेक अभ्यासक माझ्या समोर बसलेले आहेत, ज्यांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरी वाचली आहे, पारायण केलंय. आधी त्याचा दृष्टांत सांगून मग मी त्या ओवीकडे जातो. ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देताना सुद्धा इतका सुंदर देतात की जसं हे भोसरं गाव आहे, लोणी गाव आहे, वडूज गाव आहे. ज्ञानोबा म्हणतात एक देह नावाचं एक गाव आहे आणि या गावामध्ये 2 सोहळे होतात, असं ज्ञानोबाचं मत आहे. जसं गावोगावी यात्रा भरतात, वेगवेगळे उत्सव होतात, सोहळे होतात, तसं ज्ञानोबा म्हणतात देह नावाच्या गावामध्ये 2 सोहळे होतात. देह नावाचंच एक गाव आहे आणि या गावात तू आलायस ना, मग या 2 सोहळ्याला तुला नाकारता येणार नाही. आता ओवी सांगतो. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, नान म्हणू नये धनंजया जिया परी. ज्ञानेश्वरी बोलते, तुम्ही सगळेजण बसला इथे माझ्या समोर, सगळे प्रथितयश आणि विद्वान लोक आहेत, वारकरी संप्रदायाचे उपासक आहेत. या देहात आल्यानंतर हे 2 सोहळे भोगावेच लागतात. त्यातला एक सोहळा जन्माचा आहे आणि दुसरा सोहळा मृत्यूचा आहे. आता तुम्ही म्हणाल हे सगळे आम्ही बसलोय, हे का ऐकायचं तुमचं? कशा करता ऐकायचं? त्याचं उत्तर सांगू. आपल्या सर्वांचा एक सोहळा झालाय आणि दुसरा होणार आहे म्हणून ऐकायचं. माझं बोलणं कळतंय? आता तुम्ही एवढे सगळे बसलाय, मारुतीरायाच्या साक्षीनं एखाद्याने हात वर करून सांगायचं प्रामाणिकपणानं की माझा पहिला सोहळा झालाय आणि दुसरा होणार नाही. असं आहे कोणी एखादं? त्याने हात वर करून सांगायचं की माझा दुसरा सोहळा होणार नाही. जरा बोलू सांगू म्हणता? हात वर करता करता दुसरा सोहळा झालेला असेल. तर ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात ना. हे काळा नळाचे तोंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखडी तव हे सरे. माशीला पंख पसरायला फार वेळ लागतो. माशी पंख हलवेपर्यंत प्राणोत्क्रमण झालेलं असतं, इतक्या क्षणात होतं. माझे मार्गदर्शक वैकुंठवासी पारणाचार्य गुरुवर्य पुंडलिक महाराज वेळूकर, जे नजीकच्याच गावचे होते, ते म्हणायचे जीवनाचं सूत्र एवढंच आहे, विना दैन्येन जीवनम अनायासेन मरणम. हे पुंडलिक महाराजांनी आम्हाला दिलेलं मंत्र आहेत.
विना दैन्येन जीवनम अनायासेन मरणम. एक सोहळा झालाय, दुसरा होणार आहे, आणि तो चांगला व्हावा याकरता माणसाने कायम प्रयत्नशील असलं पाहिजे. आणखीन एक, हे सर्व सांप्रदायिक लोक बसले त्यांच्या दृष्टीनं बोलतो. वारकरी संप्रदाय, इकडे लक्ष द्या, हे फार जबाबदारीनं बोलतोय मी. वारकरी संप्रदाय हा क्रांतदर्शी विचाराचा संप्रदाय. तुम्हाला सांगू का, जगामध्ये भक्तिपंथ आहेत अनेक, पण शहाण्या लोकांचा पंथ म्हणून जर नाव घ्यायचं झालं तर वारकरी पंथाचंच घ्यावं लागेल. हे त्रिवार सत्य लक्षात ठेवा, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ज्ञानेश्वर महाराजांपासून ते निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, निळोबारायपर्यंत शहाण्या लोकांचा संप्रदाय. ते कधीतरी एखाद वेळेस अन्य वेळी सांगेन. मी असं का म्हणालो, क्रांतदर्शी विचाराचा संप्रदाय. माझ्याकडे लक्ष द्या, मी तोलून मापून एक एक शब्द बोलतोय. एखाद्या आनंददायी घटनेला सोहळा म्हणणं हे संयुक्तिक आहे. माझं बोलणं नीट आहे का? लग्नाचा सोहळा मान्य आहे ना? विवाह सोहळा मान्य आहे ना? उपनयन सोहळा, मुंजीचा सोहळा, वाढदिवसाचा सोहळा आनंददायी आहे. पण वारकरी सांप्रदायिक संत असे होते, त्यांनी मरणाला सुद्धा सोहळा हे नाव दिलं. तिकडे लक्ष केंद्रित करा. मृत्यूला सुद्धा सोहळा म्हणण्याचं वारकरी संप्रदायाचं किती मोठं कौतुक आहे. तो झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा. आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले मी डोळा, मरण पाहिले मी डोळा. सोहळा अनुपम्य, तो आपुले मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य, अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य. ज्ञानोबाराय फार सुंदर लिहितात. अगा मरण काय मुहूर्त पाहे. मरण मुहूर्त बघून येत नाही, त्याला सोमवार पण चालतो आणि शनिवार पण चालतो, त्याला पौर्णिमा चालते आणि अमावस्या पण चालते. जरा बोलू, त्याला घरही चालतं आणि बाथरूमही चालते. कुठेही क्षणात तो मृत्यू होऊ शकतो. त्या संबंधी 18व्या अध्यायाच्या शेवटी फार सुंदर चिंतन आलंय. तिकडे मी जरा लक्ष वेधतोय. गीता संपली, भगवंताने अर्जुनाला सांगितली आणि व्यास कृपेनं संजयानं धृतराष्ट्राला सांगितली. मला विस्तार करायला वेळही नाही. सांगितली भगवान कृष्णचंद्रानी अर्जुना करता, पण व्यास कृपेनं संजयानं धृतराष्ट्राला सांगितली. पण ज्ञानोबाराय म्हणतात, हा धृतराष्ट्र बाहेरून जसा आंधळा तसा आतूनही आंधळा. त्यांनी सांगितलं की मला हे ज्ञान काय, वैराग्य काय, भक्ती काय हे सांगू नकोस. फक्त या युद्धामध्ये जगणार कोण आणि मरणार कोण एवढंच सांग. पांडूचे आणि माझे युद्धभूमीवर गेलेले पुत्र, याच्यात जगणार कोण आणि मरणार कोण
संजयाला सगळं दिसत होतं, याची सगळीच्या सगळी मुलं मरणार आहेत, पण सांगणार कसं? इकडे लक्ष द्या. आश्रिताला मतस्वातंत्र्य नसतं, तो आश्रित होता. कसं सांगणार तुझी सगळी मुलं मरणार आहेत? ज्ञानोबाने फार खुबीनं तो प्रसंग सांगितलाय. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, राजन, या युद्धात जगणार कोण आणि मरणार कोण हे मला सांगता येणार नाही, कारण मी ज्योतिषी नाही. असं संजय बोलतोय. ह्याच्यात जगणार कोण मरणार कोण हे सांगायला मी काही ज्योतिषी नाहीये. अत्यंत कलात्मक दृष्टीनं ते संजयाने प्रकरण हाताळलं. पुढचं सांगताना मला आनंद वाटेल. इकडे लक्ष द्या. तो म्हणाला, यात जगणार कोण आणि मरणार कोण हे मी सांगू शकणार नाही, मी काही ज्योतिषी नाही. पण राजा, एक सांगतो मी तुला, हे बारकाय नाही का, एक सांगतो, ज्याला आयुष्य आहे तो जगणार आहे. दृष्टांत संपला. त्यांनी काय सांगितलं? आयुष्य आहे तो जगणार आहे, आणि आयुष्य संपला असेल तो मरणार आहे. मा तुझे ज्योतिष कैसे, ज्ञानोबा आहे बोलतात. एक फार मोठा विचार देऊन जातो जाता जाता, कारण दुसरा 16 होणार आहे म्हणून. हे वारंवार लक्षात ठेवा. बापू, जगात सगळं मोठं आश्चर्य कोणतं आहे माहितीये का? सगळ्यात आश्चर्य कोणतं आहे माहितीये का तुम्हाला? जगामध्ये 7 आश्चर्य आहेत, आणि कोणी जर विचार 8वं आश्चर्य कोणतं आहे, तर आपल्याला मृत्यू आहे हे जे लोक विसरलेत, हेच 8वं आश्चर्य आहे. ते अमरच म्हणतायत स्वतः. फार मोठा विचार मी प्रसवतोय. थोडं इकडे लक्ष द्या. मोबाईल बंद करा. मी पहिल्यांदा सूचना दिली होती. सकाळी उठलाच नाही तर वाजलेला मोबाईल उचलता येणार नाही. हे मी सांगतोय, हे सगळं त्याचंच गणित चाललंय. एखादी शृंखला तुटली तर होणारं नुकसान फार मोठं आहे. मी फार विचार करून काही गोष्टी सांगतोय. ज्याला 90 मिनिटाची कॅसेट वाजवायची त्याला गोंधळाचं काहीच पडलं नसतं. विचार करून बोलणाऱ्याला अडचण आहे, हे लक्षात घ्या. एक महत्वाचं वाक्य तुमच्या पुढे विशद करतो. ज्याचं आयुष्य उरलं असेल त्याला जाता येणार नाही, आणि ज्याचं आयुष्य सरलं असेल त्याला राहता येणार नाही. हा सिद्धांत आहे. सरलं असेल राहता येणार नाही, उरलं असेल जाता येणार नाही. बोलू, कोरोनाच्या काळात हॉस्पिटलमध्ये गेलेले गेले, घरी राहिलेले जगले. हे त्याचंच प्रतीक आहे. कारण जाणाऱ्याचं उरलं नव्हतं आणि घरी राहण्याचं सरलं नव्हतं. घरच्या गोळ्यावर काही माणसं बरी झाली आणि लाखो रुपये खर्च करून ती गेली. आम्ही मुंबईला राहत असू, वाघ महाराज, माझे वडील मुंबईला असल्यामुळे आम्ही राहत असू. एक 30 वर्षापूर्वी झालेली घटना ती मला आयुष्यभर कीर्तनात उपयुक्त झाली. एक घटना घडली होती. इथे मुंबईकर खूप लोक आहेत. मदनराव पण होते मुंबईला त्यावेळेला. एक घटना घडली होती. आबा, काय घडली होती? एक माणूस आयुष्याला कंटाळला आणि त्याने आत्महत्या करायचं ठरवलं. असं कुणीतरी म्हणतात की आत्महत्या करणारे लोक भॅड आहेत, पण तसं माझं मत नाही. आत्महत्या करणारी माणसं धैर्यवान आहेत. कारण अनेक माणसं विहिरीपासून परत आलेली मी पाहिलीत. कारण जाईपर्यंत असतं ते धैर्य टिकत नाही, त्याला पण धाडस लागतं. एकानं विचार केला की नको हे जीवन, मरायचं, म्हणून तो आत्महत्या करायला निघाला. पण आत्महत्या कशी करायची याच्यावर 8 दिवस विचार करत होता की विष पिऊन करूया. परत त्याच्या मनात आलं की जर विष प्रभावी नसेल तर. मग त्याने विचार केला की रॉकेल अंगावर घेऊया आणि पेटवून घेऊया. परत विचार केला 70% भाजलो तर.
मग विचार केला विहिरीमध्ये जीव देऊया. मी कुणाला आत्महत्येचं प्रशिक्षण देत नाहीये, कृपया गैरसमज करू नका, काहीतरी घोटाळा होईल. शेवटी त्याचं मत काय झालं, सगळ्यात चांगला मार्ग रेल्वे रुळाखाली जीव द्यायचा. आणि तो निघाला. गावाच्या बाहेर रेल्वे लाईन होती. रात्री 2 वाजता एक रेल्वे यायची. निघाला. सगळं गाव झोपलेलं. 12-12:30 निघाला. कशासाठी निघाला? आत्महत्या करायला. आणि हातामध्ये एका काठी, एका हातात बॅटरी, असा निघाला होता. 12 वाजता दुसऱ्या पाळीचे लोक येत होते. ते त्याला भेटले आणि त्याने विचारलं, बाबूराव कुठं निघालाय? म्हणले आत्महत्या करायला. मग ती काठी आणि बॅटरी? नाही म्हणले, एखादं किरडू आलं तर हातात असावी. आता जर आत्महत्याच करायला निघालाय तर रेल्वे रुळाखाली काय आणि किरडू चावून काय? माणसं आत्महत्या ती काही धैर्यवान नसतात, लक्षात ठेवा. यांनी एक विचार केला. मी काय सांगतोय एक पहिल्यांदा विचार लक्षात घ्या. उरला असेल जाता येणार नाही, सरला असेल थांबता येणार नाही. हा सिद्धांतच आहे मृत्यूचा. त्यांनी विचार काय केला, मुंबईची घटना. त्यावेळी मुंबईला एक भायखळा स्टेशनच्या बाहेर एक मोठा ओव्हरफ्लाय झाला, मोठा पूल. भायखळा पूर्वेला पहिला फ्लायओव्हर, तो मोठा फ्लायओव्हर झाला. आता या ग्रस्ताने असा विचार केला की मरायसाठी एवढी जागा चांगली आहे, 25 फुटावरनं उडी मारायची त्या रस्त्यावरनं. खाली रस्ता आहे, रस्त्यावर पण पडलो डोकं फुटणार, मरणार. म्हणून तो पहाटे 5 वाजता गेला उडी टाकायला आणि उंच अशा त्या पुलावरनं त्याने उडी मारली. ही झालेली घटना आहे मुंबईत. उडी मारली कशासाठी? मरण्यासाठी. पण त्यांनी जशीच उडी मारली, खालून भाजीवाला चालला होता, त्याच्या भाजीच्या पाठीतच पडला. आणि जगला. बघताय काय? आणि भाजीवाला मेला. माझं अर्धवट बोलणं मी सांगितलं. म्हणजे त्याला उडी मारणाऱ्याला मरायचं होतं आणि भाजीवाल्याला जगायचं होतं, पण उडी मारणाऱ्याचं सरलं नव्हतं आणि भाजीवाल्याचं उरलं नव्हतं. हा त्यातला दृष्टांत. मृत्यू येणार, निश्चित स्वरूपाने येणार, कोणीही थांबणार नाही. येथे उरो नाही आले अवतार, येरते पामर जीव किती, रामकृष्ण आले गेले. या मृत्यू लोकात कोणी राहिलं नाही. सिद्धांत ज्ञानोबरायचा काय आहे? उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. मृत्यू येणार, पण मृत्यू येण्यासाठी तो मंगल व्हावा, तो चांगला व्हावा, याकरता माणसाने प्रयत्न राहायला पाहिजे. पण तुकोबाराय वर्णन करतात की काळ इतका निष्ठुर आहे, तो हात धुवून मागे लागलाय. हे अभंगाचं पहिलं चरण आहे. किती या काळाचा सोसावा ओळसा, किती या काळाचा सोसावा ओळताळ, सोसावा सोसावा ओळ, किती या काळाचा सोसावा ओळ, किती या काळाचा सोसावा ओळ, किती या काळाचा सोसावा ओळसा, किती या काळाचा सोसावा ओळसा. लागला सरीचा पाठवा, लागला सरीचा लक्ष 84 करा सोडवण, लक्ष 84 करा सोडवण.
लागला सरीसा पाठवाटी लागला सरीसा पाठवाटी लक्ष लक्ष चौऱ्याशी किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरिसा पाठोवाठी. हा जो मृत्यू आहे हा सगळ्यांच्या मागे लागलेला आहे. राव रंक अमीर उमराव गरीब श्रीमंत हा त्याने भेद केलेला नाहीये. हे जाणून तुकोबराय वर्णन करतात. तो येणार, कधी येणार, कुठे. एक तुम्हाला मौत सांगू का मृत्यूची. देव सुद्धा असा आहे, प्रत्येकाला मृत्यूचा निश्चित स्वरूपानं येणार आहे हे जरी माहीत असलं तरी सुद्धा. इकडे लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचा विचार, सर्वांना जावं लागणार आहे, पण देवाने अशी काही घटना करून ठेवली कोणालाही जाण्याची तारीख माहीत नाही. आता एवढे आपण सगळे बसलोय, पुनश्च एखाद्याने हात वर करून सांगावा मारुतीरायाच्या साक्षीनं आणि सांगावं की उद्या सकाळी मी उठणारच आहे. मला माहिती आहे कोणीच हात वर नाही करणार. आणि समजा याच्या मनात आलं की मी उठणारच आहे आणि त्याच्या मनात आलं याला उठवायचंच नाही, काय होणार नाही. सकाळी तुमच्या घरासमोर गर्दी असेल आणि गर्दीत चर्चा असेल. बघा रात्रीच कीर्तनला होते, आम्ही एकत्र चहा पिलो, पहाटे 4 वाजताच बातमी आली. क्षणामध्ये मृत्यू होतो. एक फार मोठं रहस्य या अभंगामध्ये दडलंय, ते सांगणार आहे पुढे मी. आपण काही जरी प्रयत्न केले, कुठं होणार काय होणार माहित नाही. आपण सगळे हळहळलो की उत्सव संपल्यानंतर ही मुलं गेली आणि अपघात झाला. वेळ ठरलेली आहे, दिवस ठरलेला आहे, जरा बोलू, जागा सुद्धा ठरलेली आहे, आम्ही नाही बदल करू शकत. पौराणिक दृष्टांत आहे, इकडे लक्ष द्या. त्या वेळेला ते घडणार, तसंच होणार. त्याचा एक सर्वात मोठा सिद्धांत आहे, विधी लिखित आहे ते कधीही चुकणार नाही. आपण किती विचार केला तरी सुद्धा. एक पुराणात गोष्ट आहे, हनुमंतराव, फार सुंदर गोष्ट आहे, उद्बोधक आहे. महाविष्णूचं वाहन असणाऱ्या पक्षीराज गरुडाची आई आजारी पडली. गरुडाची आई. आणि आजारी पडल्यानंतर वैद्य यायचे, औषध द्यायचे. कधी आजार वाढायचा, कधी कमी व्हायचा. मग आपल्याकडे एक परंपरा आहे की भेटायला गेलं पाहिजे. गरुड संध्याकाळी आला की आईला विचारायचं, कशी काय तब्येत आहे आज? बाबा आज बरी आहे, थोडंसं मी भात खाल्ला बरं का आज. आज कोण आलं होतं भेटायला? मग ती आई सांगायची, आज इंद्र आला होता भेटायला. इंद्र? छान झालं. भेटून गेले. शची आणि इंद्र दोघे जण येऊन गेले, भेटून गेले. दुसऱ्या दिवशी यायचा, विचारायचा, आई आज बरं वाटतंय ना? हा बरं वाटतंय, आज मी छानपैकी पोळी पण खाल्ली. असं संभाषण चालायचं. आज कोण आलं होतं? अरे आज साक्षात शंभू महादेव आले होते. हा हो, कैलासहून आले होते, मला भेटून गेले. तो गरुडाला बरं वाटायचं. एखाद दिवशी येऊन विचारावं, आई आज कोण आलं होतं? अरे गरुडा, हा तुझा मित्र मारुती आला होता. असं? होय, मारुतीला भेटून गेले. वा वा, छान. असं काही दिवस चालले होते. एक दिवस गरुड आला, संध्याकाळी हातपाय धुतले आणि आईला विचारलं, आई कशी आहेस ग? मी छान आहे. आज कोण आलं होतं? आज यमराज येऊन गेले. गरुड धास्तावला. आता हे गंभीर आहे म्हणाले.
हे आले म्हणजे आता आईचं काही खरं दिसत नाही. काय म्हणाले? काय नाही, भेटून गेले. शहाळ्याचं पाणी आणलं होतं, नारळ पाणी देऊन गेले. गरुड विचार करतो, रिकामे कसे गेले? हे आल्यानंतर रिकामे जात नाहीत, हे रिकामे गेले कसे? ह्याचा मगाचा सिद्धांत, आईचं सरलेलं नव्हतं. मी अनुषंगानं बोलतोय. त्या गरुडाला काळजी वाटली की आता यमराजाने आपलं घर बघितलंय, आता आईला इथं ठेवून उपयोग नाही. आत्ता गेलेत पण पुढच्या वेळेला ते रिकामे जाणार नाहीत, आईला हलवलं पाहिजे. आता गरुडाला काही ॲम्ब्युलन्स आणायची का कुठे 100 नंबरला फोन करायचा आहे का 108ला फोन करायचा आहे? काही नाही, पंखावर पाठीवर घेतलं की गरुडाच येते, पक्षीराज. आईला पाठीवर घेतलं आणि हिमालयाच्या अति दुर्गम भागात नेलं, जिथं कुणी जाऊ शकणार नाही. अशा अतिदुर्गम अशा हिमालयाच्या हिमशिखरांच्या एका कड्याच्या भोवती छोटीशी अशी पोकळी होती. त्या गुहेमध्ये सुंदर गवताची शय्या केली आणि त्याच्यावर आईला झोपवलं. नेलं का नाही? आणि आईला झोपून तिच्या अंगावर पांघरून घालणार एवढ्यात यमराज रेड्यावर आले. त्यांनी बघितल्यावर त्यांनी म्हणले, आपण आलात? म्हणले, फार छान झालं, तू माझं काम हलकं केलं, कारण तुझ्या आईचा मृत्यू इथं होता, तूच इथं घेऊन आला. दृष्टांत संपला. तुझ्या आईचा मृत्यू या ठिकाणी होता, तू मला इथं आणून मदत केली, असं यमराज म्हणाले. दिवस, वेळ आणि जागा ही ठरलेलीच असते, नाही बदलू शकत आपण. किंबहुना त्याच्या पुढचा विचार सांगतो. माणसं जे बोलतात चुकीचंच बोलतात. बापू, लोक, आता मी भाषेचा अभ्यासक आहे, माणसं चुकीचंच बोलत असतात, खूप वेळा चुकीचं बोलतात बरं का. आता ते काही सांगण्याचा हा वेळ नाहीये, पण चुकीचं बोललं की हसू येतं एवढं मात्र निश्चित. चुकीचं बोलतात. पायात चप्पल घातली असं बोलणं चुकीचं आहे का? नाही. का चपलेत पाय घातलाय? नेमकं काय केलंय? झोपलाय का काय तुम्ही? अहो, पायात चप्पल घातली का चपलेत पाय घातला? एखादा असा म्हणला तर त्याच्याकडे तुम्ही कसे बघाल? सरच म्हणलं जातं, चप्पल घातली. चप्पल नाही, चपलेत पाय घातला, हे बरोबर आहे. अशी अनेक उदाहरणं देऊन मी कालापव्यय करत नाही. माणसं म्हणतात की त्यांना मृत्यू आला. येतं का नाही पेपरला की यांना अमुक दिवशी मृत्यू आला. तुकाराम महाराज सिद्धांत सांगतात, फार चुकीचं लोक बोलतायत, फार चुकीचं बोलतायत. उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते, मरते उपजते. उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. या तिसऱ्या चरणातलं रहस्य आहे. तुम्ही सगळ्या माता भगिनीने ऐका. मृत्यू येत नाही. काय सिद्धांत सांगितलाय? तू ज्या दिवशी पृथ्वी तलावर आलास आणि पहिला श्वास घेतला त्या क्षणापासून मृत्यू तुझ्या बरोबरच आहे. येत नाही, तो आहेच, बरोबरच आहे. तुम्हाला शब्द तसेच्या तसे वाचा ना. मरते उपजते सवेची ते. म्हणजे माणूस जन्माला आला की त्याचा मृत्यू त्याच्या बरोबरच येतो. तो मृत्यू पावला की तोही गेला. पुन्हा जन्माला आला की मृत्यू बरोबरच आहे. उपजल्या पिंडा, पिंड जन्माला आला की मृत्यू त्याच्या बरोबर आहे. मरते उपजते सवेची ते. देहाबरोबरच मृत्यू जन्माला येतो आणि मृत्यू पावतो, असं तुकाराम महाराजांचं मत आहे. तुम्ही टाळू नाही शकत. एक
फार सुंदर दृष्टांत आहे, तेवढं सांगतो. फार वेळ बोलणार नाही मी. एक अत्यंत विद्वान ब्राह्मण होता. इकडे लक्ष द्या सगळेजण, मोबाईल मध्ये लक्ष न घालता इकडे लक्ष द्या. फार लोकांना घाण सवय झाली. मी पहिलं सांगितलंय, दुसरा सोहळा होतोय म्हणून ऐका. एक अत्यंत विद्वान ब्राह्मण ज्याने खूप घोकलं, अभ्यास केला, विद्वान झाला. पण त्या विद्वानाला कुठेतरी अर्थार्जन व्हावं, आपल्या विद्वत्तेची किंमत व्हावी, या दृष्टिकोनातून तो निघाला. आणि त्याने ठरवलं की राजाकडे जायचं, आपल्या विद्वत्तेचं प्रदर्शन करायचं. राजदप्तरी जर आपल्याला मिळाली नोकरी तर खूपच चांगलं. पूर्वी जे राजे राजवाडे होते यांच्याकडे विद्वान लोक त्यांच्या दप्तरी असायचे. सर्वात मोठं नाव जर घ्यायचं झालं तर महाराजा सयाजीराव गायकवाडांचं घ्यावं लागेल. दप्तरी विद्वान होते. हा निघाला. ऐकताय ना? पायीच जावं लागायचं, दुसरा पर्यायच नव्हता. हे गुरुजी निघाले पायी. काय हातामध्ये असेल शिधा सामग्री, रस्त्याने जाताना कुठेतरी स्वयंपाक करायचा, खायचं, पुढे चालायचं. असं चालत चालत एका दीर्घ अशा अरण्यात आले. खूप मोठं अरण्य, आणि त्या अरण्यातनं एकटेच चालत होते. मनामध्ये एकच विचार, आता राजधानी जायचं, राजाकडे जायचं, आपली विद्वत्ता प्रदर्शित करायची, आपल्याला जर तिथे काम मिळालं तर आपण निश्चित स्वरूपानं काम करायचं. अशा पद्धतीनं ते निघाले होते. निघाले. एके दिवशी चालता चालता काय झालं, मागाहून मोठ्यांदा असा धुळीचा लोट येताना दिसला. आणि मागे वळून बघितलं तर एक घोडा पळत होता मोठ्यांदा. घोड्याच्या खिंकाळण्याचा आवाज येत होता. तो घोडा खिंकाळत येत होता आणि धुळीचे लोट उडवत येत होता. इतक्या वेगानं तो घोडा येत होता की याला असं वाटलं जर त्याच्या आपण रस्त्यात आलो तर टापान खाली तुडवून मारील, म्हणून ते जरा बाजूला झाले. रस्ता मोकळा केला. त्या रस्त्यानं तो घोडा उधळत गेला. इतक्या एक 100-150 फुटावर दुसरा पांथस्थ चालला होता. दुसरा एक यात्रेकरू चालला, तो दिसत होता त्याला. हा मागावून गेला. याला वाटलं की त्याला आवाज द्यावा, बाजूला सरक, तो घोडा आलाय. त्याने आवाज पण दिला, पण आवाज द्यायच्या अवधीमध्ये तो घोडा अदृश्य झाला आणि त्याचा मोठा वाघ झाला क्षणार्धात. वाघ झाल्यानंतर या गुरुजींची बोबडी वळली. नशीब तो पुढे गेल्यावर वाघ झाला. आणि एका क्षणार्धात 100 फुटावरच्या माणसावर त्या वाघाने झेप घातली, त्याचं नरड फोडलं, गतप्राण केलं, आणि तो वाघ माघारी वळला. त्यांना असं वाटलं आपली गच्छंती आली. पण तो वाघ दमदार. आता काही पर्याय पण नव्हता. मागे जरा जायचं, पुढे जायचं, काहीच पर्याय नाही. सरते शेवटी तो वाघ अत्यंत धीम्या पावलाने आला आणि त्या गुरुजींच्या जवळ थांबला. अंतकाली ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. त्याने रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. पण क्षणार्धात तो वाघ पण अदृश्य झाला. प्रचंड काळा कभिन्न असा एक माणूस समोर उभा राहिला आणि विकट हास्य करू लागला. आणि त्या ब्राह्मणाला त्याने नमस्कार केला, त्या काळ्या कुट्ट पुरुषाने. ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं की मागे तो घोडा होता, पुढे जाऊन वाघ झाला, वाघाने त्या माणसाला खाल्लं, येऊन आता हा काळा कभिन्न मला नमस्कार करतोय. ते नमस्कार नंतर जाऊ दे, त्यांची खात्री पेटली की आपल्याला काही होणार नाही, कारण तो आपल्याला पाया पडतोय. ते गुरुजी जरा सावरून बघितल्याने
त्यांनी पण आपले हात जोडले म्हणून यांनी हात जोडले. आणि गुरुजीने विचारलं कोण आपण? तर तो विकट हास्य करत म्हणाला मी काळ आहे, मृत्यू आहे मी. आपण विद्वान ब्राह्मण आहात, ब्राह्मण हा कायम वंदनीय म्हणून तुम्हाला नमस्कार केला, माझ्या कामाला जातो. ब्राह्मण हुशार होता, आलाय ना आपलं काम साध्य करून घ्या. कशाला आला होतास? तो समोर चालू होता ना माणूस, त्याची जागा इथं होती, त्याला आज मारायचा होता, आजच्या लिस्टमध्ये त्याचं नाव होतं, त्याला मी मारलं, आता निघालो. त्या ब्राह्मणाने सांगितलं बरं झालं तुझी भेट झाली, माझं पण एक काम आहे, करशील? करतो की म्हटलंय. ब्राह्मण देवता आहे, त्यामुळे फक्त माझी पण तारीख सांगून जा. काळ म्हणाला तेवढं सोडून बोला, मला पण तुमची दिनांक माहिती नाही, तुमची तारीख मला माहिती नाही. म्हणजे कशी माहिती नाही? ते म्हणले सकाळी आमच्याकडे लिस्ट येते. अगोदर येत आम्हाला सकाळी येतं एवढी माणसं आणायची, ही लिस्ट माझ्याकडे आली की मग मी माझ्या कामाला लागतो, तुमचा दिनांक कोणता मला माहिती नाही. पण गुरुजी आहात, काहीतरी सांगतो. एक माहिती आहे मला, तुमचं तारीख माहिती नाही, तुम्ही कधी जाणार, पण एक माहिती आहे, तुमचा मृत्यू पाण्यात आहे, पाण्यापासून जपून असा, एवढं सांगतो. फिर मिलेंगे. गेला तो, काळ आला तसा गेला. आता हे गुरुजी गेले कुठं? राजाकडे गेले. राजाकडे आपल्या विद्वत्तेचं प्रदर्शन केलं. राजा इतका प्रसन्न झाला की त्याला दप्तरी ठेवून घेतलं. राजगुरू म्हणून मान्यता मिळाली त्या गुरुजींना. गुरुजी ते विसरले, पण एक मात्र पक्क लक्षात ठेवलं, पाण्याजवळ जायचं नाही. आपल्याला काळाने सांगितलंय पाण्याजवळ जायचं नाही. नाही म्हणजे नाही. अहो बघताय काय माझ्याकडं? आंघोळ करताना जपून करायचे, छोट्या लोटीनं अंगावर पाणी घ्यायचे, शेंडीवर पाणी घ्यायचे. पुढचं सांगू, अतिशयोक्ती नाही, पाणी चमच्यानं प्यायचे. न जाणू ठसका लागला, मृत्यू आला, पाणी चमच्यानं प्यायचे. कधी तो माणूस तीर्थयात्रेला गेला नाही. गंगा नाही, यमुना नाही, चंद्रभागा नाही. का नदीजवळ गेल्यावर मृत्यू आला तर? असं त्यांनी सांभाळलं 5-25 वर्ष. पाण्याजवळ जायचं नाही. त्या राजाची मुलगी होती, मुलगा होता. तो मुलगा उपवर झाला. त्याचं शेजारच्या राज्याच्या राजकन्येशी लग्न ठरलं. यांनीच पत्रिका जुळवली, गुण जुळले, 36 गुण जुळतात, लग्न ठरलं. लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली. लग्न पलीकडच्या राज्यात होतं. राजाने सांगितलं गुरुजी तुम्हाला लग्नाला यावं लागेल, तुम्हाला मंगलाष्टक म्हणावं लागतील, सगळे विधी तुम्हाला करावे लागतील. गुरुजीने सांगितलं सगळं तुला मान्य आहे राजा, तुझे माझ्यावर उपकार आहेत, पण मी लग्नाला येऊ शकत नाही, कृपा करून मला नेऊ नका. कारण 2 राज्याच्या मध्ये नदी होती. याला धाक तो होता की नदीच्या पलीकडे जायचं कसं. राजा म्हणाला असं कसं, आता तुम्ही राजगुरू आहात, तुम्हाला हे करावंच लागेल. नाही म्हणले मी काही येणार नाही राजा. शेवटी खोदून खोदून विचारलं, तेव्हा त्या गुरुजीने सांगितलं आता स्पष्टच सांगतो, आता माझं पण वय झालंय, म्हातारपणात नको रे राजा मला त्रास देऊ, मला सुखानं जगू दे. म्हणजे का गुरुजी तुम्ही एवढे काळजी का करता? मला मृत्यू भेटला होता आणि त्यांनी सांगितलं पाण्यापासून तुम्हाला धोका आहे, पाण्याजवळ जाऊ नका, त्यामुळे मी काही येणार नाही, मध्ये नदी आडवी आहे, मला भीती वाटते. राजा म्हणला गुरुजी कशाला काळजी करा, मी राजा आहे, माणसं लावतो आणि पूल बांधून काढतो, त्या पुलावरनं जायचं, पाण्याला स्पर्श करायचा नाही. मग गुरुजी म्हणले असं असेल तर मी येतो. लगेच लाकडं आणली, साकाव घातला. राजा बोले दल हाले, सुंदर त्याच्यावर लाकडी पूल केला आणि गुरुजीला सांगितलं पूल झालाय, तुम्हाला लग्नाला यावं लागेल. राजा म्हणला आता येतो, मला काय पुलावरनं पलीकडे जायचं, मी येतो. राजा म्हणले आम्ही पुढे जातो, आम्हाला लवकर जावं लागेल, तुम्हाला एक मेणा ठेवलाय, पालखी ठेवली, काही शिपाई तुमच्यावर ठेवलेत, तुम्ही 4-2 दिवसांनी या, आम्हाला पुढे जावं लागेल. तो सगळा लवाजमा अगोदर गेला आणि गुरुजी मागणं निघाले मेण्यामध्ये बसून. आता ते राजगुरू आहे, ते काय सामान्य का? मस्तपैकी त्यांचा प्रवास चालू झाला.
10-15 दिवस लागायचे पलीकडे, रोज 10-20 किलोमीटर चालायचं, डेरा पडायचा, तंबू पडायचा, शिपाई असायचे. राजाने सांगितलं होतं गुरुजींची कोणतीही गैरसोय होता कामा नये, ना जेवणाची ना खाण्याची, संध्येची पाण्याची, काही त्यांच्याबरोबर 2 शिष्य होते. हे सगळं चालू झालं. रोज गुरुजी डेरा टाकून उठायचे, सकाळी तिथंच आंघोळ करायचे, संध्या करायचे, भोजन करायचे, पुढे चालायचे. एके दिवशी काय झालं इकडे लक्ष द्या. एका ठिकाणी मुक्काम पडला. मुक्काम पडल्यानंतर गुरुजी संध्या करत होते. संध्या करता करता एक प्रधानजी आले आणि त्या प्रधानजींनी गुरुजींना नमस्कार केला. गुरुजीने आशीर्वचन दिलं. काय येणं होतं? आमचे राजेसाहेब आहेत. त्यांनी नवस केला होता आणि त्यांचा नवस पूर्ण झाला. आणि नवस असा होता की हत्तीच्या वजना एवढं सोनं ब्राह्मणाला दान करणार आहे, तेव्हा ते तुम्ही घ्यावं अशी आमची इच्छा आहे. गुरुजी म्हणाले लग्नातला आहेर मिळेल तेव्हा मिळेल, पण हत्तीच्या वजना एवढं सोनं, काय आनंद आहे म्हणाले. ठीक आहे म्हणले, कळवा तुमच्या राजाला, द्या, आम्ही संकल्प करतो, सोनं घेतो. तर ते प्रधानजी म्हणले असं नाही, तुम्हाला नदीवर यावं लागेल. तो म्हणला तुझं सोनं तुला लपखलाप, मला 54,000 असलं तरी तोळाभर नको, तू तुझा घरी जा. तो प्रधानजी गेला घरी, राजाला निरोप दिला. शेवटी राजेसाहेब आले, स्वतः राजा आला. त्या राजाने सांगितलं गुरुजी माझं नवस आहे, मला तुम्हाला हत्तीच्या वजना एवढं सोनं द्यायचंय. गुरुजी म्हणले घेतो की मी सोनं, पण हा तुमचा प्रधान म्हणतोय नदीवर चला. म्हणजे मी नदीवर गेलो की कायमचाच नदीवर, परत यायचं काही कारण नाहीये. काय अडचण आहे? राजा मला पाण्यापासून धोका आहे, मी काही येणार नाही. इथं आणून दे सोनं, मी घेतो, इथं संकल्प करतो, देऊन टाकतो. अहो म्हणले गुरुजी नदीवर काय यायचं? मग काय यायचं? हत्तीचं वजन कसं करतात? हत्तीच्या वजनाची प्रक्रिया माहितीये का तुम्हाला? हत्तीचं वजन करण्याची प्रक्रिया अशी आहे, नाव सोडायची पाण्यात आणि नाव पाण्यात सोडली की त्याच्या हत्ती चढवायचा आणि हत्ती वर गेला की ती नाव दबते आणि ती खाली दबली की तिथं रेष मारायची आणि हत्तीला खाली उतरायचं, नाव परत वर येते. तेवढं सोनं त्यात घालायचं आणि त्या रेषेपर्यंत नाव बुडाली की हत्तीचं वजन झालं. म्हणून ते वजन बघायला तुम्हाला आलं पाहिजे. लांब उभे राहा, जवळ येऊ नका, पण लांबनं बघा ना रेष. रेष बघितली की लगेच तुम्हाला मी ते सोनं देणार. कुणाला सोन्याचा मोह सुटलाय? ते गुरुजी म्हणले असं असेल तर येतो. हत्तीच्या वजना एवढं सोनं, 54,000ला 10 ग्रॅम. हत्तीचं वजन ते किती? 10 नाही 100 पिढ्या बसून खातील एवढं जर सोनं मिळत असेल तर गेलं पाहिजे. ते गुरुजी आले. आल्यानंतर काय झालं? याला म्हणायचं आपल्याच पॅनलचा गडी फुटणे. तर सांगून झालं तरी काय करणार आता? इकडे लक्ष द्या. आता बंद करायचं बी जमाना, ही अडचण मोठी आहे. यंत्रांचं अवमूल्यन म्हणायचं, दुसरं काय. इकडे लक्ष द्या. गुरुजी गेले नदीवर, लांबच उभे राहिले. तिथं आसन बिसन दिलं. गुरुजीने बघितलं, नाव आणली, त्याच्यावर हत्ती चढवला, वजन झालं, रेष मारली, हत्ती उतरवला. राजाच्या सगळ्या शिपायांनी त्याच्या सोनं घातलंय, सोनं घालतायत. गुरुजीचे डोळे चांदीचे झाले. एवढं सोनं, वा छान. बरोबर काठावर रेष आली, तुला झाली. राजा म्हणला आता एवढं सोनं तुमच्या मालकीचं आहे, आता संकल्प करा.
माझ्या हातावर पाणी सोडा, मी तुमच्या हातावर पाणी सोडतो आणि हे सोनं तुम्हाला वाटलं, तुम्ही नका तसदी घेऊ, माझे सगळे शिपाई तुमच्या घरी पोच करतील, तुम्ही लग्नाला जा, मी सोनं घरी सोडतो. अहो नाचायला लागले गुरुजी. आहा म्हटले, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. राजा म्हटला, झालं सोन्याचं वजन, चला आता संकल्प करूया, चला नदीजवळ. अहो म्हणले, कशाला चेष्टा करताय? नाही अहो 100-200 लोक आहेत, कशाला काय घाबरायचं काय पाण्याला? त्या नदीच्या पाण्याजवळ या. आता इथं पाणी कुठं आहे, तिथंच तुम्ही संकल्प नदीत करायचा आणि माझ्या हात पाणी द्यायचा संकल्प केला, माझ्या हातात पाणी दिलं, मी पाणी सोडलं की सोनं तुमचं. तुम्हाला भीती वाटते ना? हे सगळे सैनिक माझे तुमच्या भोवताली उभे करतो, काही होणार नाही, मगर येणार नाही, सुसर येणार नाही, काय नाही, दक्षता घेतो. सगळे सैनिक असं कडक करून उभे राहिले त्या गुरुजीच्या भोवती, कडेकोट, हाताला हात धरून, साखळी धरून. आणि गुरुजी पाण्यात उतरले आणि हातात पाणी घेतलं, त्या राजाच्या हातात दिलं आणि संकल्प केला की हत्तीच्या वजनाचं सोनं मी तुम्हाला दान करीत आहे. असा संकल्प सोडला आणि त्या राजाने त्या गुरुजीचा हात धरला आणि प्रगट तात्काळ काळ झाला, हसायला लागला मोठ्यांदा. म्हणजे राजा कुठे? राजा गेला, मी काळ आहे. अरे तू तर राजा होता, मग त्या दिवशी पण घोडा झालो होतो, वाघ झालो होतो, मी कोणतंही रूप घेऊन येऊ शकतो, तुला सांगितलं होतं पाण्याजवळ जाऊ नको, आजची तारीख तुझी आहे, दृष्टांत संपला. उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेचित. तुका म्हणे माळ, तुका म्हणे माळ, गुंतली रहाटी, तुका म्हणे माळ, तुका म्हणे माळ, तुका म्हणे माळ, गुंतली रहाटी, तुका म्हणे माळ, तुका म्हणे माळ, तुका म्हणे माळ, गुंतली रहाटी, तुका म्हणे माळ. तुका म्हणे माळ, तुका म्हणे माळ, गुंतली रहाटी, तुका म्हणे माळ. गाडग्याची सुट्टी फुटाली, हलक्याची गुटी राहिला, 184, 184 करा सोडवाना, 184. 184 करा सोडवाना, 184. रहाट गाडग्याचा दृष्टांत दिलेला आहे. पूर्वी नदीवर रहाट गाडगी असायची, म्हणजे त्याला असं मडक्याची माळ असायची. जुन्या लोकांना माहिती आहे, ती मडक्याची माळ अशी फिरायची, पाणी भरून पुन्हा रितं व्हायचं, पुन्हा भरायचं, रितं व्हायचं, पुन्हा भरायचं. त्या रहाट गाडग्याचा त्याने दृष्टांत दिला. तुका म्हणे माळ, गुंतली रहाटी, म्हणजे पुन्हा भरते, पुन्हा रीती होते, पुन्हा भरते, पुन्हा रीती होते. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे खलदुस्तारे. आचार्यांनी संसाराचं वर्णन असंच केलंय. त्या मडक्याची सुट्टी तेव्हाच होते ज्यावेळेस ते फुटतं. गाडग्याची सुट्टी फुटलिया म्हणून तुकोबराय वर्णन करतात. 184 करा सोडवण, रिगाया शरण पांडुरंगा, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई,
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल रखुमाई 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 आजच्या या प्रसंगी जेवढं शक्य होईल तेवढं अभंगाचं चिंतन मी केलंय. व्यथित अंतकरणानं इतकंच सरते शेवटी सांगता येईल की मृत्यू अटळ आहे, फक्त तो मंगल कसा करता येईल याचा विचार केला पाहिजे. महामृत्यूचा सिद्धांत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेच्या एका श्लोकाखाली करताना एकच ओवी घातली. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरो पराणि तथा शरीराणि विहाय जीर्ण्यानि संयाति नवानि देहि. खाली वर्णन असं केलंय ज्ञानेश्वर महाराजांनी एकच ओवी घातली. तैसे जीर्णवस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे. आजचा प्रसंग त्याच्या विरुद्ध आहे. मृत्यू कसा असावा? जीर्ण शरीर झाल्यानंतर एखादं जीर्ण वस्त्र आपण टाकून देतो तसं शरीर टाकता आलं पाहिजे. पण कुणाल महाराजांच्या बाबतीत बोलताना पुन्हा आपण निशब्द होतो की नवं कोरं वस्त्र फाटलं इतकंच म्हणता येईल. संपूर्ण वारकरी संप्रदाय हळहळला. त्या दिवशी माझे मित्र मदनराव आणि मी एकत्र होतो. त्यांनीच मला सांगितलं की कुणाल महाराजांचं अपघाती निधन झालं. आम्ही कीर्तन नाही करू शकलो संध्याकाळी, कारण वारकरी संप्रदायाचं एक लाडकं व्यक्तिमत्व हरवलं. सोशल मीडियावर इतकं लोकांनी टाकलं, पण माझ्या प्रिय श्रोत्यानं त्याच्या पोस्ट होत्या त्याच्या खाली भावपूर्ण श्रद्धांजली लिहिण्याचं मला धाडस नाही झालं. मी नाही लिहू शकतो ते. एखादं उमलतं फूल क्षणात कोमेजून जावं. मी आल्यानंतर मागचा बोर्ड वाचला 15 सालच्या SCCच्या त्याच्या मित्रांनी केलेला. त्या मुलांना सुद्धा किती दुःख असेल. सगळ्यात जास्त दुःख त्यांच्या कुटुंबियांना, त्याच्या आजोबांना, त्याच्या आजीला, त्याच्या आईला, त्याच्या बंधूला. नियती निष्ठुर आहे एवढंच म्हणता येईल. आम्ही वारकरीनं आळंदीला कीर्तनाची स्पर्धा ठेवली, त्यात तो उतरला आणि अतिशय सुंदर कीर्तन केलं. अभ्यासाची दिशा, गाण्याचा अंग, हे सर्वात मोठं सतत हसतमुख चेहरा. त्याला कधी कुणी असं विमनस्क आणि नैराश्यग्रस्त पाहिलं नाही. घराची बेताची परिस्थिती असली तरी तो कायम हसत राहिला. आमच्या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या ज्येष्ठ कीर्तनकारामध्ये मिळून मिसळून अभ्यासाची कक्षा रुंद करत सातत्यानं फोन येणार की बाबा या अभंगाविषयी काय बोललं पाहिजे, या अभंगाचं चिंतन कसं असलं पाहिजे, हे सगळं विचारणारं एक तरुण आणि उमदं व्यक्तिमत्व हरवलं माझ्या प्रिय श्रोत्यानो. एखादा साधू जेव्हा जातो
एखादा सत्पुरुष जातो तेव्हा समाजाची खूप मोठी हानी होते, ती परत भरून निघत नाही. आज वारकरी संप्रदायाने एक पुढच्या दशकानंतर येणारा खूप मोठा वक्ता हरवला. ही खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे. आमच्या सगळ्या ज्येष्ठ कीर्तनकारात चर्चा झाली की येणाऱ्या दशकात, एक दशकानंतर या मुलांनी खूप मोठी वारकरी संप्रदायाची वक्तृत्वाची धुरा सांभाळली असते. परंतु आजच्या प्रसंगात एवढंच म्हणता येईल की जो आवडतो सर्वाला तोची आवडे देवाला, असं एक भावगीत आहे. अत्यंत अकाली आणि दुर्दैवी अपघाती निधन झालं. वारकऱ्याला सद्गती मिळावं असं मी कधी म्हणत नाही. वारकऱ्याला श्रद्धांजली वाहत असताना कधी त्यांना सद्गती मिळावी असं म्हणू नये, हे माझं व्यक्तिगत मत आहे. याचं कारण काय, तर ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर लिहितात, फारच सुंदर लिहितात. तेवढी ओवी सांगणारे मी शेवटी. ते असं म्हणतात, जे मरणाच्या अलीकडे मज मिळून गेले पुढे, ते अनेक दुसरीकडे जातील केवी. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रश्न विचारलाय.